देवाचा अंश असलेली माणसं आज माझ्या सत्कारासाठी गर्दी करतायत. अर्थात आकाशा एवढी उंच असलेली माणसं आज नम्रपणे खुजी होऊन माझ्या सत्कारासाठी प्रचंड एकत्र आली आहेत. हे माझं भाग्य आहे. असे उद्गार अष्टपैलू व्यक्तिमत्व, अंबेजोगाईचे भूषण, सर्वगुण संपन्न, सुप्रसिद्ध डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ राजेशजी इंगोले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना काढले. ते शिपा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमी नोंद झाल्याबद्दल व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोहर अंबानगरी कलाकार कट्टा मराठी पत्रकार परिषद अंबेजोगाईच्या वतीने अंबेजोगाई येथील पत्रकार भवनात नागरी सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेशजी इंगोले प्रचंड भावुक झाले होते. यावेळी स्वागत मंचावर अध्यक्ष म्हणून स्वामी रामानंद तीर्थ, वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी, प्राध्यापक ईश्वर मुंडे, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष सय्यद सर, अंबेजोगाई तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे आदी आवर्जून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉक्टर राजेशजी इंगोले यांचे तोंड भरून कौतुक केले. शुभेच्छा आणि शिफा वर्ल्ड आणि अंबेजोगाईच्या संस्कृत मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले खूप 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 अभिनंदन. थँक्यू. सत्कार करण्याची हे मोठं भाग्य माझ्या नशिबात आलं, त्याबद्दल मी मनाला स्वतःला मी भाग्यवान समजतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. एवढंच म्हणेन की डॉक्टर इंगोले सरांचा हा जो प्रगतीचा आलेख आहे तो उत्तर असाच वाढत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय बोलावं, तयारी सुद्धा भाषणाची कधीच करत नाही, कुठंच करत नाही, कोणत्याच भाषणाची करत नाही. परंतु ज्या संख्येने इथं लोक आले, मित्रपरिवाराला हितचिंतक आले, म्हणजे हृदय असं भरून आलं, डोळ्यात पाणी आल्यासारखं आलंय. भावनांवर नियंत्रण ठेवलंय मी. बाहेरही मला वाटतं तेवढीच माणसं आहेत. मी सर्वांची माफी मागतो की त्यांचं थोडं असुविधा गैरसोय झालेली आहे. जगातल्या तमाम समाज सुधारकांच्या विचाराला आणि कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. संगीत क्षेत्रातील, कला क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील ज्यांनी या राष्ट्रासाठी आपलं समर्पण केलं, कला अर्पण केली, त्या सर्वांचे मी या प्रसंगी स्मरण करतो. आणि आज माझा एक परिवार जुडलेला माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मराठी पत्रकार परिषद. माझं जर्नलिझम झालं तसं, म्हणजे फक्त मी आता बातम्या वगैरे करतो बऱ्यापैकी एडिट, असं सरचं म्हणणं आहे की चांगल्या बातम्या एडिट करतात सर तुम्ही. फक्त पत्रकार म्हणून अजून कुठं आलो नाही. परंतु त्यांनी मला म्हणले की तुमचं जर्नलिझम झालंय, तुम्ही वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा मराठी पत्रकार परिषदेचा वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून ज्यांनी मला नियुक्ती केली, असे आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्राचे विश्वस्त एस.एम. देशमुख साहेब, त्यांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य दत्ताजी आंबेडकर यांनी मला ते कार्य करण्यासाठी किंवा हे पद दिलं. मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास त्या माणसाच्या नावाशिवाय पुढे जात नाही, असे जगदीशजी खेपुणकर यांची 93वी जयंती कोल्हापूरमध्ये साजरी होत होती. जवळपास 500-600 किलोमीटर अंबाजोगाईपासून लांब असलेलं हे गाव. आणि तिथल्या संयोजकांनी मला रात्री 11ला फोन केला, डॉक्टर राजेश इंगोले आहेत का? मी म्हणून बोलतोय. डॉक्टर राजेश इंगोले, आमची एक विनंती आहे तुम्हाला की आम्ही कोल्हापूरकर वासियांच्या वतीनं इथले आमचे जे काही भूमिपुत्र आहेत जगदीशजी खेपुणकर यांच्या जन्मदिनानिमित्त सलग 91 गाणी गाण्याचा आम्ही हा विश्व रेकॉर्ड इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि महाराष्ट्रामधून बऱ्याच कलाकारांना आम्ही बोलवलेलं आहे. आणि डॉक्टर्स पैकी आम्ही तुमचा आवाज ऐकलेला आहे. आम्हाला तुमचं गाणं या विश्वविक्रमामध्ये असावं असं वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे. म्हणजे सर, डॉक्टरला याच्याहून आनंदाची, गौरवाची गोष्ट कोणती असेल की रात्री 11 वाजता त्या संयोजन समितीचा फोन येतो मुंडे साहेब, आणि ते मला म्हणतात की मला या कार्यक्रमामध्ये जनरल आता संगीत
क्षेत्रातले दिग्गज मंडळी कोल्हापूरमध्ये आहेत, परंतु ते लोक मला तिथं म्हणतायत की तुमचं एक गाणं आम्हाला या कार्यक्रमासाठी पाहिजे आणि तुमचं एक ऑडिओ रेकॉर्ड असलेलं गाणं आम्हाला पाठवून द्या. आणि मी ते गाणं तिथं पाठवलं आणि योगायोगानं निलिमा शेट्टी याच्या पार्श्वगायिका आहेत. तिथे माझ्या गाण्यानंतर त्यांचं गाणं पडलं आणि त्यांनी सहज माझं गाणं ऐकलं, ते मी टाकलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग. आणि मला म्हणजे त्यांनी त्या संयोजकांना म्हणलं की हे गायक कोण आहे आणि या गायकाबरोबर मला ड्युएट म्हणायचं आहे. आणि माझं दुसरं गाणं त्यांनी लगेच तिथं सिलेक्ट केलं. म्हणजे मला वाटतं की डॉक्टरच्या आयुष्यामध्ये गायकाचा रोल या प्रमाणात यावा, यापेक्षा गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे म्हणजे खास लातूरून आले मोहसिन भाई यायचं म्हणले होते सर, पण थोडं कम्युनिकेशन मध्ये मला प्रॉब्लेम झाला. त्यांनी उशिरा मेसेज बघितला सर. नंतर दगवाले सर केस मधला जे पहिला पेशंट निघला सर ते माझ्या ओपीडीला येऊन गेलेला होता, उद्धव शिंदे सर. म्हणजे तो पेशंट आला माझ्याकडे, दाखवलं, पुण्याहून आला, खूप भीती वाटायची, घबराट व्हायची म्हणून. आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी आमच्या दवाखान्याचा म्हणून आमचा वाजत भाई आले असतील इथं, वाजतनं मला म्हणला सर तो काल आलेला माणूस आहे ना म्हणजे लिस्ट मध्ये 1 नंबरला त्याचं नाव आहे की दडपण. म्हणजे माणूस ओपीडी काढतोय, कसं तरी काढतोय, भीती का असं ना. ओपीडीची चालू होती, बाहेर बसून ओपीड्या काढायचो सर त्यावेळेस आम्ही प्रत्येक अंबाजोगाई. म्हणजे मला गर्वाने सांगावं वाटतं की अंबाजोगाईतला एकही दवाखाना बंद नव्हता सर. म्हणजे पुण्या मुंबईचे बऱ्याच ठिकाणी बघितले मी दवाखाने बंद होते, परंतु अंबाजोगाईचे एवढे समर्पित वृत्तीनं काम करणारी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी एक दिवस कुणी दवाखाना बंद केला नाही. सगळ्यांनी उपडे काय 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 प्रिकॉशन घ्यायचं ते घेतल्या, लांबून बघितले, जवळून बघितले, पण बघितले. आणि म्हणून मला या सहकार्याचा तेवढाच आदर वाटतो सर, गौरव वाटतो. आणि आज या सत्कार समारंभामध्ये आता माझा सत्कार आहे शिफा बुक ऑफ रेकॉर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझ्या नावाची नोंद झाली. ऍक्च्युअली गेल्या 2 वर्षापूर्वी मी सांस्कृतिक समितीचा अध्यक्ष म्हणूनच पदभार घेतला होता इंडियन मेडिकल असोसिएशनचा. त्यावेळेस या निमित्तानं सांस्कृतिक समितीचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर मला माझं बोलणं बऱ्याच जणांना आवडतं आणि त्याच्यामुळे मला व्याख्यानासाठी म्हणून व्याख्याता म्हणून बरेच ब्रँचेस बोलवायचे असं महाराष्ट्रामधून. त्यापैकीच कोल्हापूर एक ब्रँच होती. त्या कोल्हापूर ब्रँचनं मला तिथं त्यांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेच्या उद्घाटनासाठी बोलवलं आणि तिथं मग एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी घेतला. त्याच्यात मी गाणं म्हणलं. मग त्यांना कळलं की आपले जे काही हे अध्यक्ष आहेत ते गाणं सुद्धा छान म्हणतात. आणि मग 2 वर्षाच्या कालानंतर तिथं कोल्हापूरकरांच्या वतीनं म्हणजे मेडिकल असोसिएशनचा काही संबंध नव्हता, तिथं कोल्हापूरकरांच्या वासियानं तिथे जे काही सगळे संगीत क्षेत्रातील प्रेमी मंडळी होते तर त्यांनी एक कार्यक्रम ठेवला.